हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की स्ट्रिंग म्हणजे काय असेल, त्याच्यावरती स्ट्रिंगचे रीड आणि राईट ऑपरेशन बघितले, बिल्ट इन मेथड्स बघितल्या आणि एन नंबर्स ऑफ प्रोग्राम बघितले. त्याच्यानंतर आपण बघितलेलं की स्ट्रिंग बिल्डर्स वगैरे काय असतो. स्ट्रिंग बिल्डरचं तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे दिलेले. जर का चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या लेक्चर पासून आपण ओओपी कन्सेप्ट चालू करणार आहे. ओओपी म्हणजे काय की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज अ प्रोग्रामिंग पॅराडाइम दॅट ऑर्गनाइजेस सॉफ्टवेअर अराउंड ऑब्जेक्ट इन्स्टेड ऑफ फंक्शन्स. म्हणजे काय की आपल्याला जे फंक्शन वापरून आपण जे काम करत होतो ना, त्याच्या जागी आपण ऑब्जेक्ट वापरून ते काम करायचे आहेत. ओके, आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम म्हणजे तो एक पॅराडाइम आहे, ती एक थोडक्यात कन्सेप्ट आहे. आणि ती कन्सेप्ट वापरून आपल्याला ओओपी लँग्वेज असतील किंवा तुम्हाला ओओपी थ्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून तुम्हाला त्याच्यावरती फ्रेमवर्क्स असतील किंवा तुम्हाला त्याचे ॲप्लिकेशन्स असतील ते आपल्याला बनवायचे आहेत. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे की जर का तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर ओके, आता इथं मी ऑब्जेक्ट ओरिएंटेडची एक डेफिनेशन लिहिलं आहे. द डेफिनेशन म्हणजे काय की जसं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ओओपी इज अ प्रोग्रामिंग पॅराडाइम दॅट ऑर्गनायझेस सॉफ्टवेअर अराउंड ऑब्जेक्ट इन्स्टेड ऑफ फंक्शन्स. राईट. जसं की सगळं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जर का तुम्हाला बघायचं असेल तर एव्हरीथिंग इज अन ऑब्जेक्ट. तुम्हाला आसपासची जी प्रत्येक वस्तू असेल ना, ते तुम्हाला ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून तुम्हाला ती बघितली पाहिजे. जसं की तुमच्याकडे कार असेल किंवा एखादा मोबाईल असेल तुमच्याकडे, ॲज अ स्टुडंट तुम्ही एक ऑब्जेक्ट आहात, किंवा बँक अकाउंट ॲज अ ऑब्जेक्ट आहे, हॉस्पिटल ॲज अ ऑब्जेक्ट आहे, किंवा कॉलेज, हे सगळे काय झाले आपले ऑब्जेक्ट आहे. बरोबर. जसं की आता कारचं जर एक्झाम्पल घेतलं की कारच्या प्रॉपर्टीज असतात. त्याचा कलर असेल, मॉडेल असेल, किंवा त्याचं स्पीड असेल, त्याची कंपनी कोणती, त्याचा ब्रँड कोणता, राईट, त्याचे स्पेसिफिकेशन कोणते आहेत, अशा टाईपचे. किंवा त्याचं जर आपल्याला प्रॉपर्टीज आणि बिहेवियर हे दोन महत्वाचे असतात ऑब्जेक्टमध्ये. आता प्रॉपर्टीमध्ये मी सांगितलं की कलर, मॉडेल वगैरे असेल त्याचं, किंवा त्याची कंपनी कोणती असेल, त्याचे मायलेज वगैरे काय असेल, आणि त्याचा बिहेवियर काय की जसं स्टार्टचं बटन दाबलं आपण, ते गाडी स्टार्ट झाली पाहिजे. स्टॉपचं बटन दाबल्यानंतर गाडी स्टॉप झाली पाहिजे. त्यानंतर ब्रेक लागणे, ॲक्सेलरेटर असेल, त्याच्यानंतर तुम्ही जर गिअर वगैरे, फर्स्ट गिअर, सेकंड गिअर किंवा रिव्हर्स गिअर, अशा टाईपचं तुम्ही त्याच्यावरती ऑपरेशन करू शकता. त्याला काय बोलतात की बिहेवियर. तसंच प्रोग्रामिंगमध्ये आहे ना, ऑब्जेक्ट काय असतो की डेटा आणि मेथड्स यांचं जे कॉम्बिनेशन्स असेल त्याला बोललं जातं की ऑब्जेक्ट. बरोबर. आता विदाऊट ओओपी आहे ना, कसं चालायचं आता बिफोर ओओपी, हे तुम्हाला 1000 व्हेरिएबल्स लागतील तर, किंवा 1000 फंक्शन्स लागतील तर, प्रत्येकाला काय असायचं की ते तुम्हाला मिक्स करून तुम्हाला वापरायला लागायचे. राईट. जर तुम्हाला दुसरा एखादं मॉडेल दिलं की तुमच्याकडे 2 मॉडेल्स आहेत स्टुडंटची, त्याचा तुम्हाला जर पर्सनल इन्फॉर्मेशन घ्यायची असेल किंवा त्याचा कॉलेजचा फॉर्म भरायचा असेल कोणत्या एक्झामचा, तर तुम्हाला 2 वेळा वेगवेगळे, जर तुम्ही ॲज अ प्रोग्रामिंग मध्ये जर विचार केला तर तुम्हाला दोन्ही केसमध्ये वेगवेगळे व्हेरिएबल्स बनवायला लागतील, वेगवेगळे त्याच्या मेथड्स लिहायला लागणार. राईट. जर का तेच तुम्ही ओओपी थ्रू लिहिलं तर तुम्हाला काय करायला लागणार, त्याचा तुमच्या स्टुडंटचा एक क्लास बनवायला लागेल, आणि त्या क्लासमध्ये एकदाच त्याचे नाव, गाव, पत्ता असेल, किंवा त्यानं फी भरल्या का नाही, हे सगळं तुम्ही क्लासमध्ये द्यायचं. आणि त्याची मेथड काय असेल की तो रोज येतो का नाही, तरच त्याला एक्झामिनेशनला बसून दे, किंवा त्याच्या असाइनमेंट जर कम्प्लीट असतील तरच तुम्ही त्याला दुसरे एखादं मेथड वर्किंग असेल की सपोज मेथड्स की त्याला प्रॅक्टिकल्सला अलाउड कर, किंवा त्याला कॅम्पसमध्ये एखादा कॅम्पस आला आपल्या कॉलेजमध्ये तर तू त्याला इंटरव्ह्यूला शेड्यूल कर, त्याचा रिझ्युमे प्रिपरेशन, अशा टाईपचे तुम्ही क्लास लिहून त्याच्या मेथड्स असतील त्या तुम्ही डिक्लेअर करून तेव्हा तुम्ही रियूज करू शकता. राईट. जसं रियूज म्हणजे काय की जसं तो एकदाच तेव्हा ऍडमिशन घेणार तेव्हा फर्स्ट इयरमध्ये असेल, तीच प्रॉपर्टी तुम्ही सेकंड इयर एनरिट केली, परत तीच प्रॉपर्टी तुम्ही एनरिट करून थर्ड इयरमध्ये, असं तुम्हाला एनरिटन्स पण तुम्ही त्यात आपल्याला बघायचं आहे. राईट. आता ऍडव्हान्टेजेस म्हणजे काय असतं की जसं ओपीचं ऍडव्हान्टेज काय असतं की जसं तुम्ही कोड रियुजेबल करू शकता, इझी मेंटेनन्स असेल, किंवा बेटर सिक्युरिटी, इझी टेस्टिंग असेल, रिअल वर्ल्ड मॉडेलिंग वगैरे, किंवा स्केलेबल ऍप्लिकेशन तुम्ही यामध्ये बघू शकता. राईट. आता जर ओओपीचं जर ऑपोजिट असेल, आता ओओपीचं ऑपोजिट काय असतं की प्रोसिजर ऑब्जेक्ट प्रोग्रामिंग. राईट. आता प्रोसिजर म्हणजे काय असतं की सगळं तुम्ही फंक्शन न करायचं, आणि ओओपी मध्ये काय असतं की सगळं ऑब्जेक्टनं तुम्हाला करायचं, जसं की डेटा असतील किंवा त्याच्या मेथड्स असतील. राईट. जसं की पीओपी मध्ये तुमची सी लँग्वेज येते, प्रोसिजर लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये C# असेल, जावा असेल,
किंवा पायथन असेल किंवा C++ असेल, अशा टाईपच्या मल्टिपल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस आहेत, राईट. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये पहिली जी कन्सेप्ट असते ती असते की तुमचा क्लास, राईट. आता क्लास म्हणजे काय की क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट ऑर टेम्पलेट यूज टू क्रिएट ऑब्जेक्ट. क्लास इज ब्ल्यू प्रिंट or template used to create objects, राईट. अशा टाईपचे काहीतरी डेफिनेशन आहे. आता याला जर मराठी ट्रान्सलेट करायचं झालं की जसं सपोज आपण म्हणू शकतो की क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट तयार करण्याचा एक आराखडा असेल. आराखडा म्हणजे काय, जसं की आपल्याला एखादी बिल्डिंग उभा करायची असेल तर उभी करण्याच्या अगोदर जे आपण प्लॅन काढतो ना, किंवा त्याचे काही पेपर वर्क असेल. प्लॅन म्हणजे काय की तुमची बिल्डिंग 4 मजली असेल, त्याचा जे कॉलम्स असतील किंवा त्याच्या ज्या भिंती असतील, दरवाजे असेल किंवा खिडकी असेल, ते कोणत्या साईडला असेल हे सगळं तुम्ही कागदावर अगोदर काढता ना, की ह्याच्यावरती आर्किटेक्चरकडे जाऊन त्याचा तुम्ही एखादा ब्ल्यू प्रिंट काढता किंवा त्याचा प्लॅन काढता, एस्टिमेशन वगैरे. मग त्यालाच बोललं जातं की तुमचा क्लास बोललं जातं, की त्याला ब्ल्यू प्रिंट बोललं जातं. की त्याच्यापासून ऑब्जेक्ट, त्याच्यापासून तुम्ही मल्टिपल बिल्डिंग्स उभ्या करू शकता, राईट. त्यालाच बोललं जातं की तुमचा रिअल एक्झाम्पल मध्ये की क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट. नेक्स्ट काय की सपोज आता क्लासचा सिंटॅक्स काय की इथे सिंटॅक्स म्हणून येतो की तुम्हाला क्लास हा कीवर्ड लिहायला लागतो. ओके, CLASS क्लास हा कीवर्ड, आणि इथं असतं की क्लास नेम, आणि याच्यानंतर याचे ओपनिंग कर्ली ब्रेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेस. याच्यामध्ये तुमचे जे बॉडी असेल ना, जे पण काय तुम्हाला ऑपरेशन करायचे असतील, इथं येते बॉडी. अशा टाईपचं आपल्याला क्लासचं डिक्लेरेशन वगैरे आपण करू शकतो किंवा डेफिनेशन. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय की हा झाला तुमचा क्लास, की तुम्ही डिक्लेअर कसं करू शकता, ज्यात आपण बघायचं आपण एक्झाम्पल घेऊन. नेक्स्ट काय असतं की आपल्याला दोनच गोष्टी लागतात, क्लास, ऑब्जेक्ट. त्याच्यातले जे व्हेरिएबल्स असतात किंवा मेंबर फंक्शन्स वगैरे, डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स, राईट. इथं व्हॉट इज किंवा ऑब्जेक्ट, अँड ऑब्जेक्ट इज an instance of class. राईट. इन्स्टन्स म्हणजे काय, त्याच्यापासून आपण बिल्डिंग उभी करू शकतो. जसं की जसं तुम्हाला मी एक प्लॅनचं उदाहरण सांगितलं की जर का तुम्हाला एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर त्याचा अगोदर आपल्याला आर्किटेक्चरकडे जाऊन आपल्याला प्लॅन काढायला लागतो. सेम तसंच क्लास आपण डिक्लेअर केला, क्लास आपल्याला ऑब्जेक्ट जसं बनवायचा असेल ना, तर आपल्याला अगोदर क्लास डिक्लेअर केला पाहिजे, राईट. तर त्याचा सिंटॅक्स काय आहे की सिंटॅक्स, सपोज स्टुडंट नावाचा माझ्याकडे क्लास आहे, मी डिक्लेअर केला, तर त्याचा मला ऑब्जेक्ट कसा बनवायचा की स्टुडंट, जे पण माझ्या ऑब्जेक्टचं नाव असेल ते इज इक्वल टू न्यू. ओके, आणि नेक्स्ट असतो की स्टुडंट, STUDENT. अशा टाईपचा त्याचा सिंटॅक्स आहे. आता याचं डेफिनेशन काय की हा जो स्टुडंट आहे ना, तो आपला झाला क्लास, बरोबर. हा जो आहे तो झाला की ऑब्जेक्ट व्हेरिएबल. ओके, जर तुम्हाला कोणी विचारलं की याची डेफिनेशन काय की हा झाला तुमचा क्लास, स्टुडंट नावाचा क्लास झाला. हा स्टुडंट काय की ह्याचा ऑब्जेक्ट व्हेरिएबल. आता हे न्यू काय आहे, न्यू कीवर्ड, की ज्यावेळेस तुम्हाला मेमरी अलोकेशन करायची असेल तर तुम्ही न्यू कीवर्ड वापरून तुम्ही मेमरी अलोकेशन करू शकता, राईट. जे आपण स्ट्रिंग बिल्डरचा आपल्याला क्लास होता, त्याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवला, तर त्यास आपण न्यू कीवर्डने ज्याला मेमरी दिली ना, तशा टाईपमध्ये आपल्याला मेमरी जर डिक्लेअर करायची असेल, मेमरी जर द्यायची असेल, तर अलोकेट मेमरी कशी होती, न्यू या कीवर्डनं अलोकेट मेमरी. आणि हा जो सिंटॅक्स आहे तो काय आहे की तुमचा ऑब्जेक्ट. ओके, हा जो सिंटॅक्स आहे तो महत्वाचा आहे की क्रिएट ऑब्जेक्ट. आता क्रिएट ऑब्जेक्ट म्हणजे काय, इथं काय झालं की इथं तुमचा क्लास आला, हा तुमचा ऑब्जेक्टचा व्हेरिएबल झाला, राईट. तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला का, अजून नाही झाला. ज्या वेळेस तुम्ही इज इक्वल टूच्या पुढं अलोकेशन मेमरी देता,
आणि मेमरी अलोकेट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल ऑब्जेक्टला कॉल करता ना, ऍक्च्युअल त्या क्लासपासून तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता, त्याला बोललं जातं की क्रिएट ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला जे पॅरामीटर क्लास असतील किंवा तुम्ही बोलू शकता की कन्स्ट्रक्टर वगैरे, तो इथून तुम्हाला कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. राईट, ते आपल्याला बघायचंच आहे की कन्स्ट्रक्टर काय असेल वगैरे. एक मी प्रोग्राम घेतो इथं op01.cs मध्ये एक मी फाईल बनवली. ओके, आता इथं मी काय केलंय की एक स्टुडंट नावाचा क्लास लिहिला. राईट, आता दुसरी एक गोष्ट काय असते की प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये ज्यावेळेस तुम्ही मेन फंक्शन डिफाईन करताना, हे जे मेन फंक्शन आहे ते मेन फंक्शन कोणत्या फाईलमध्ये लागतं माहिती आहे का, की जे तुमच्या फाईल नेम असेल ना त्याचा तुम्हाला एक क्लास बनवायला लागतो आणि त्या फाईलच्या आतमध्ये तुम्हाला हे मेन एंट्री पॉईंट फंक्शन तुम्हाला डिक्लेअर करायला लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण काही कार्य असेल, ऑब्जेक्ट बनवायचं असेल किंवा जे ऑब्जेक्ट आपल्याला वापरायचे असतील ते आपण बनवू शकतो. आता मी इथं काय केलं की स्टुडंट नावाचा एक क्लास बनवला, त्याला मी काय केलं की इंटिजर नावाचा एक आयडी बनवला, त्याला मी व्हॅल्यू असाइन केली का नाही केली. राईट, नेक्स्ट काय मी केलं की तो पब्लिक केला. आता हे पब्लिक काय असतं किंवा प्रोटेक्टेड काय असेल किंवा प्रायव्हेट काय असेल हे आपल्याला इन फ्युचर बघायचं की ऍक्सेस स्पेसिफायर याला काय बोललं जातं की ऍक्सेस स्पेसिफायर. ऍक्सेस म्हणजे काय की एक बेसिक सांगतो की पब्लिक म्हणजे काय की कोणी पण ऍक्सेस करेल, त्याला बोललं जातं की पब्लिक. राईट, आता पब्लिक का केलं की मला हा क्लासचा ऑब्जेक्ट ह्या दुसऱ्या क्लासमध्ये मला त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे ना, मग त्यासाठी मी याला पब्लिक केलं. नेक्स्ट काय केलं की मी पब्लिक स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग या डेटा टाईपचा मी नेम हे व्हेरिएबल डिक्लेअर केलं. त्यानंतर पब्लिक इंटिजर, इंटिजर टाईपचा एज हे व्हेरिएबल डिक्लेअर केलं. नेक्स्ट काय केलं, जे माझ्या फाईलचं नेम आहे त्याचा मी क्लास बनवला आणि त्याच्या आतमध्ये एंट्री पॉईंट फंक्शन डिक्लेअर केलं. आता एंट्री पॉईंट फंक्शन स्टॅटिक का करायचं की बेसिक सांगतो. स्टॅटिक म्हणजे काय की ते एकच असणार आहे, ते या फाईलमध्ये किंवा या फोल्डरमध्ये ते एकच असणार आहे. ते दुसरीकडे कुठे डिक्लेअर न होण्यासाठी त्याला स्टॅटिक स्टॅटिक दिलं पाहिजे आणि त्याला मेमरी एकदाच भेटते त्यासाठी. नेक्स्ट काय, स्टॅटिक वाईड मेन म्हणजे इथून काहीतरी रिटर्न होणार आहे का, नाही होणार, त्याचा रिटर्न टाईप वाईड. नेक्स्ट मेन हे फंक्शन मी डिक्लेअर केलं आणि त्याच्या आतमध्ये स्टुडंट नावाचा जो क्लास आहे त्याचा मी एक ऑब्जेक्ट बनवला आणि न्यू न त्याला मेमरी अलोकेशन केली आणि इथं मी त्याला स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवला. राईट, इथं व्हेरिएबल बनवला आणि यातला मी ऑब्जेक्ट ॲज अ कन्सिडर केलं. नेक्स्ट काय केलं, मी स्टुडंट डॉट आय डीला मी 1 ही व्हॅल्यू असाइन केली. नेक्स्ट काय केलं, स्टुडंट डॉट नेम ज्यास आपल्याला ऍक्सेस करायचा असेल, ओके, ऑब्जेक्ट किंवा क्लासमधले मेंबर ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून आपण डिक्लेअर करतो आणि ज्यावेळेस आपण त्याचा ऑब्जेक्ट बनवतो त्या ऑब्जेक्ट थ्रू जर आपल्याला याचे जे डेटा मेंबर्स आहेत ते ऍक्सेस करायचे असतील ना तर डॉट हा ऑपरेटर वापरून तुम्हाला ऍक्सेस करायचे असतात. राईट, तर ऍक्सेस कसं केलं मी की स्टुडंट डॉट आय डी इज इक्वल टू 1 त्याला मी 1 व्हॅल्यू इनिशियलाइज केली. स्टुडंट डॉट नेम त्या नेम व्हेरिएबलमध्ये मी पाटील ही व्हॅल्यू असाइन केली किंवा 22 असाइन केलं आणि हे मी तिन्हीची व्हॅल्यू प्रिंट केली. इथं CLS आले का 1 पाटील आणि 22 असं. आता असं आपण करू शकतो. राईट, आणि एक महत्वाची गोष्ट, आता हे ज्यावेळेस आपण मेमरी अलोकेशन करतो ना तर हे स्टॅक या मेमरीवरती आपल्याला त्याची मेमरी भेटते. जर तुम्हाला स्टॅक काय असेल, हिप काय असेल किंवा टेक्स्ट काय असेल, आरो डेटा काय असेल, डेटा काय असेल, हे जर तुम्हाला सगळं शिकायचं असेल ना तर त्याचं एक सेपरेट लेक्चर मला घ्यायला लागेल. ओके, इन फ्युचर कधीतरी मी घेईन ते आणि ते C++ मधनं घेईन कारण की C++ माझा हँड्स ऑन आहे. तर ज्या वेळेस मी याचा सेकंड ऑब्जेक्ट बनवेन. राईट, इथं मी काय केलं, स्टुडंट आणि स्टुडंट 2 असा मी त्याचा सेकंड ऑब्जेक्ट केला. तर ज्यावेळेस मी ॲज इट इज सेम हे मी कॉपी पेस्ट केलं आणि इथं स्टुडंट 2 ला स्टुडंट 2 स्टुडंट 2 स्टुडंट 2 आणि इथं ते प्रिंट पण स्टुडंट 2 न झालं पाहिजे. राईट, आता मी काय केलं की 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट बनवले. आता वेगवेगळे काय तुम्हाला कळालं पाहिजे की ज्यावेळेस मी त्याचा ऑब्जेक्ट बनवतो तर ह्याला मेमरी वेगळी भेटते
आणि ह्या सेकंड ऑब्जेक्टला मेमरी वेगळी भेटते, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन झालं नाही पाहिजे की स्टुडंट डॉट आय डी म्हणेल तर ऑब्जेक्ट 1 आहे ना माझा, त्याच्यावरची जी मेमरी असेल रीड आणि राईट ऑपरेशन त्याच्यावरती करणार, आणि स्टुडंट 2 असेल त्या सेकंड ऑब्जेक्टची हिप वरची मेमरी रीड आणि राईट ऑपरेशन त्याच्यावरती तो करू शकतो. राईट, स्टुडंट डॉट 2. आता मला ॲज इट इज पहिल्यांदा काय प्रिंट झालं पाहिजे, 1 पाटील 22 आणि सेकंडला 2 ओमकार आणि 25. राईट, झालं का प्रिंट? 1 पाटील 22 आणि 2 ओमकार आणि 25. असं तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट घेऊन मल्टिपल स्टुडंटचा तुम्ही डेटा स्टोअर करू शकता. ओके. जर आपल्याकडे जर तुम्हाला जर फंक्शन्स किंवा मेथड्स जर डिक्लेअर करायचे असतील ना, तर आपण एक बँकेचं एक्झाम्पल घेऊ. बँकेचं एक्झाम्पल कसं की त्याच्यात प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज म्हणजे ह्या ज्या आपल्या आपण डेटा मेंबर्स आपण केले ना, त्या झाल्या प्रॉपर्टीज. जसं की त्याचा अकाउंट नंबर असेल, नेम असेल किंवा बॅलन्स असेल, आणि त्याच्या ज्या मेथड्स असतात ते असेल की तुम्ही त्याला डिपॉझिट करू शकता, विड्रॉ करू शकता किंवा त्याचा चेक बॅलन्स करू शकता. राईट. याला मी सगळा कोड कमेंट करतो, त्याच्या खालीच एक्झाम्पल घेतो. ओके. आता मी काय केलंय की बँक अकाउंट नावाचा मी एक क्लास बनवला. ओके. त्याच्यामध्ये मी काय केलं की 2 व्हेरिएबल किंवा 2 प्रॉपर्टीज डिक्लेअर केल्या, अकाउंट होल्डर आणि त्याचा बॅलन्स. राईट. नेक्स्ट काय केलं की मी 2 मेथड डिक्लेअर केल्या, डिफाईन केल्या की पब्लिक वाईड, ह्याच्यात रिटर्न काय होतंय का नाही होत, पण डिपॉझिट मेथडला मला एक डबल या डेटा टाईपचा अमाऊंट पॅरामीटर हा रिसिव्ह होणार आहे. नेक्स्ट काय केलं की हे जे बॅलन्स आहे या बॅलन्सला जुना बॅलन्स अधिक अमाऊंट असं इन्क्रीज करत राहा, आणि कन्सोलवर ते डिपॉझिटेड जी अमाऊंट असेल ती मी प्रिंट करणार. नेक्स्ट काय केलं की मी विड्रॉचं एक मेथड लिहिली. विड्रॉची मेथड काय लिहिली की जर का त्याला पण एक अमाऊंट नावाचा पॅरामीटर रिसिव्ह होणार. नेक्स्ट काय केलं की अमाऊंट जर ग्रेटर दॅन अमाऊंट पेक्षा बॅलन्स पेक्षा असेल, बरोबर, म्हणजे काय की सपोज माझी अमाऊंट 500 असेल आणि ओरिजिनल बॅलन्स 500 असेल, ती जर त्यापेक्षा मोठी असेल किंवा कमी असेल तर काय बोलणार की विड्रॉ 200 रुपये. म्हणजे काय की सपोज माझ्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये असतील आणि मी विड्रॉ जर 20,000 केले तर ते तसं झालं नाही पाहिजे ना, तर इनसफिशियंट बॅलन्स मेसेज आला पाहिजे. 10,000 पेक्षा आपण विड्रॉ करू शकतो कमी. तर असं मी एक मेथड लिहिली. मेथड कशी लिहायची, जसं आपण फंक्शन वगैरे डिक्लेरेशन किंवा डेफिनेशन करतो तशा टाईपमध्ये, फक्त क्लासमध्ये डेफिनेशन केल्यानंतर त्याला मेथड बोललं जातं. राईट. फक्त त्याला मेथडला काय असतं की ऍक्सेस स्पेसिफायर द्यायचा असतो, दिला नाही तरी चालतं, पण ज्यावेळेस तुम्ही हा क्लास दुसऱ्या क्लासमध्ये जर वापरत असाल तर तुम्हाला ऍक्सेस स्पेसिफायर देणं मस्ट आहे. नेक्स्ट काय केलं की मी डिस्प्ले करायची मेथड ऍड केली आहे. त्याच्यामध्ये तुमचा अकाउंट होल्डर असेल त्याचं कॉन्कॅटिनेशन करून मी प्रिंट केलंय. राईट. किंवा त्याचा बॅलन्स असेल. आता नेक्स्ट काय केलं मेनमध्ये की त्याचा मी या बँक अकाउंट क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवला. राईट. त्याचा व्हेरिएबल बनवला. इथं बघा आले बघा, लोकल व्हेरिएबल बँक अकाउंट. आता न्यूनं काय केलं की ऑब्जेक्ट इनिशियलाइज कॅन बी सिम्प्लिफाईड, न्यू एक्सप्रेशन कॅन बी सिम्प्लिफाईड. नेक्स्ट असेल की यानं तुमचा जो ऑब्जेक्ट क्रिएशनची मेथड आहे ना ती यानं झाली. आता नेक्स्ट काय केलं की या ऑब्जेक्ट डॉट अकाउंट होल्डरचं नाव काय मी इनिशियलाइज केलं पाटील. नेक्स्ट काय केलं अकाउंट डॉट बॅलन्स, त्याला मी 5,000 ठेवला की मी ज्यावेळेस अकाउंट ओपन केलं त्यावेळेस माझं नाव पाटील असेल आणि 5,000 रुपये माझा मिनिमम बॅलन्स असेल. नेक्स्ट काय केलं की इनिशियल डिटेल, म्हणजे ज्यावेळेस मी हे इनिशियलाइज केलं त्यावेळेस माझे डिटेल्स मला प्रिंट करून द्या. मग त्याला मी ही मेथड कॉल केली. ही मेथड कुठं तुम्हाला कॉल होणार आहे की ही जी मेथड आहे ती इथं जाणार आहे. मग त्यावेळेस माझं अकाउंटचं नाव प्रिंट होईल की डॅश डॅश असं काहीतरी, आणि अकाउंटचं बॅलन्स डॅश डॅश असं काहीतरी प्रिंट होईल. नेक्स्ट काय केलं की मी डिपॉझिट केलं. डिपॉझिट म्हणजे काय, मी 2,000 रुपये अकाउंटमध्ये टाकले, ती वरची मेथड कॉल झाली, आणि ज्यावेळेस मी विड्रॉ करेल त्यावेळेसपेक्षा वरची मेथड कॉल झाली, आणि परत मी अकाउंटमध्ये डिस्प्ले केलं. अशा टाईपचं मी सगळं एक बेसिक क्लास लिहिलेला आहे आणि तो मी इथं प्रिंट करून दाखवतो आता की आला का. की अकाउंट होल्डर ज्यावेळेस मी पहिली मेथड कॉल केली इथं, तर त्यावेळेस काय आलं की अकाउंट होल्डरचं नाव आणि त्याचं बॅलन्स. नेक्स्ट केलं की डिपॉझिट केलं मी 2,000 रुपये, आलं का डिपॉझिटेड 2,000 रुपये. विड्रॉ केलं 1,000 रुपये, आलं का 1,000 रुपये. आता माझा बॅलन्स किती राहिला पाहिजे 6,000 रुपये. का
5 अधिक 2 7,000, त्यातनं वजा 1,000 रुपये केले 6,000 रुपये. आला का? अकाउंट होल्डरचं नाव आणि त्याचा करंट बॅलन्स 6,000 रुपये. अशा प्रकारे माझा प्रोग्राम टर्मिनेट झाला. अशा प्रकारे तुम्ही बेसिक क्लास वगैरे तुम्ही घेऊ शकता. तुम्ही कारचा घेऊ शकता किंवा .NET मध्ये तुम्ही कसं वापरू शकता की जर तुमच्याकडे मॉडेल असेल, ओके, एक बेसिक एक्झाम्पल देतो की ASP.NET कोर मध्ये कसं वापरायचं की तुमच्याकडे एखादं मॉडेल असेल, त्या मॉडेलमध्ये तुम्हाला हा क्लास डिफाईन करायला लागतो आणि त्याच्या पुढे आहे ना की तुम्हाला गेट आणि सेट मेथड वापरून, जसं की पब्लिक, हा जो आयडी आहे आपला हा वाला की पब्लिक स्ट्रिंग अकाउंट होल्डर, आणि याच्या पुढे जी मेथड येते ना की अशा टाईपची काहीतरी मेथड येते. त्या मेथडचं काय असतं की गेट कोलन सेट, म्हणजे काय की तुम्ही त्याच्यावरती गेट पण करू शकता, म्हणजे रीड ऑपरेशन करू शकता, आणि सेट म्हणजे राईट ऑपरेशन करू शकता अशा टाईप. आणि हा जो कोड आहे तो आपल्याला मॉडेलमध्ये लिहायला लागतो, ओके, इनिशियलायझेशनचा किंवा रीड राईट ऑपरेशनचा. आता आपल्याला याच्या पुढं तुम्हाला ऑब्जेक्ट कळाला, क्लास कसा करायचा, त्याच्या प्रॉपर्टीज काय कोणते असतात आणि मेथड्स कशाला बोललं जातं. आता त्याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे की कन्स्ट्रक्टर. ओके, इथं कन्स्ट्रक्टर लिहू. आता कन्स्ट्रक्टर म्हणजे काय की अ कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेथड दॅट इज ऑटोमॅटिकली कॉल्ड व्हेन अन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. आता हे कसं आहे की ज्यावेळेस आपण स्टुडंट, त्याचा ऑब्जेक्ट बनवला स्टुडंट इज इक्वल टू न्यू स्टुडंट ज्यावेळेस करतो आणि त्याचे मेथडचे ब्रेसेस लिहितो ना आपण, राऊंड ब्रेसेस, त्यावेळेस त्याला कन्स्ट्रक्टर तिथून कॉल जातो. हे तुम्हाला माहित पाहिजे. इथे मी डेफिनेशन लिहितो. ओके, आता इथे मी त्याची डेफिनेशन लिहिली. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो की इथं हा जो स्टुडंट आहे इथून तुम्हाला कॉल जातो, आणि हे जे ब्रेसेस आहेत ना, हे जे ब्रेसेस, किंवा याला मी रेड मध्ये इथं पिंक मध्ये करतो, हे जे ब्रेसेस आहेत ना इथून तुमचा जातो की कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर कॉल, राईट. जसं की आता कन्स्ट्रक्टरचं काम काय असतं की मस्त बोलतात की ऑटोमॅटिकली कॉल होतो वगैरे, पण त्याचं मेन काम काय असतं की ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, बरोबर, मग त्यावेळेस जी इनिशियल व्हॅल्यू असेल, आता इनिशियल व्हॅल्यू म्हणजे काय, जसं की आपण एखादा दुकानात जाऊन मोबाईल वगैरे आपण खरेदी करतो. मोबाईल खरेदी केल्यानंतर ते बॅटरी टाकल्यानंतर आपला मोबाईल चालू होतो, बरोबर. मग तो काय झाला, आपला कन्स्ट्रक्टर असेल किंवा आपल्याकडे जे इनबिल्ट मोबाईलमध्ये जी मेमरी असेल, मोबाईल चालू केल्यानंतर त्याला मेमरी असल्याशिवाय तो मोबाईल चालू होणार आहे का, नाही, किंवा ऑपरेटिंग सिस्टम असेल, ह्या इनबिल्ट आल्या पाहिजेत, राईट. मग त्यावेळेस जे कॉल होतात, बरोबर, त्यावेळेस आपण मोबाईल चालू करतो, तो पहिला कॉल कुठं जातो की ऑपरेटिंग सिस्टमला कॉल जातो की बाबा लॉकचं बटन दाबल्यानंतर तुला काय ऍक्शन करायचे. अशा टाईपमध्ये तुम्ही समजून घेऊ शकता. पण मेनली यूज त्याचा काय की व्हेरिएबल्सना व्हॅल्यू देण्यासाठी, राईट. सपोज की आपण इथे एक एक्झाम्पलच घेऊ, त्याला मी कमेंट करतो इथं. कन्स्ट्रक्टर डिफाईन करायच्या अगोदर आहे ना, त्याचे मी तुम्हाला 2-3 रूल्स सांगतो. कन्स्ट्रक्टरचे रूल्स काय की पहिला रूल काय आहे की ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तो आपला ऑब्जेक्ट आहे तो ऑटोमॅटिकली कॉल होतो कन्स्ट्रक्टरला. पहिला रूल झाला हा. सेकंड रूल काय आहे की क्लासचं जे नाव आहे तेच तुमच्या कन्स्ट्रक्टरचं नाव असलं पाहिजे, बरोबर. हा झाला सेकंड रूल की तुमचा जो क्लास आहे त्याचंच नाव तुमच्या कन्स्ट्रक्टरला असलं पाहिजे. आता हा झाला सेकंड रूल. थर्ड असतो काय की ज्यावेळेस आपण कोणताच कन्स्ट्रक्टर देत नाही तो त्याला, आणि जो आपल्याला कंपायलर कन्स्ट्रक्टर जो प्रोव्हाइड करतो त्याला बोललं जातं की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, बरोबर. किंवा जो आपण पण डेव्हलपर पण आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर देऊ शकतो. आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कसा देऊ शकतो की ज्यावेळेस इथे एक प्रोग्राम, हा माझा आहे प्रोग्राम की हा माझा क्लास आहे स्टुडंटचा, सेम पब्लिक स्टुडंट नावाचं मी एक मेथड बनवली, बरोबर. कन्स्ट्रक्टर काय की स्पेशल टाईपची मेथड आहे. आता
आता मेथड कशा म्हणणं की जसं फंक्शन आपण डिफाईन करतो किंवा मेथड डिफाईन करतो सेम ॲज इट इज, फक्त क्लास नेम आणि फंक्शन नेम सेम आहे. आता हे जे कॉलिंग सिस्टीम आहे ते कॉलिंग सिस्टीम तुम्हाला कुठून कळते की जसं डिफॉल्ट असेल इथं जाणार तो. जर का मी याच्यामध्ये काहीतरी पॅरामीटर टाकले तर तो पॅरामीटर कन्स्ट्रक्टरला कॉल जातो, पण बाय डिफॉल्ट तो कोणाला कॉल जातो की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. मी तर काय केलं की कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल्ड, आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट असते की त्याला रिटर्न टाईप नसतो. ओके, जसं की इथं मी एक फंक्शन लिहिलं, इथं एक मी काय लिहिलं की एंट्री पॉईंट फंक्शन असेल माझं की स्टॅटिक वाईड मेन, किंवा इथं पण तुम्ही जर बघितलं असेल की वाईड मेन असेल किंवा वाईड डिस्प्ले, राईट, वाईड विड्रॉ किंवा इंटिजर विड्रॉ अशा टाईपचे जे मेथड्स असतात, पण कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईपच नसतो किंवा वाईड इंटिजर अशा टाईपचे का, तर तो फक्त कॉल करण्यासाठीच आहे, त्याच्याकडून आपण काहीतरी रिटर्न घेऊ शकत नाही. अशा टाईपसाठी ती स्पेशल मेथड बनवल्या. आणि मी रन केलं तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल्ड आलं का माझं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल्ड, राईट. आता हा झाला माझा पहिला कन्स्ट्रक्टर. सेकंड काय असतो की पॅरामीटरायझर्ड कन्स्ट्रक्टर. पॅरामीटरायझर म्हणजे काय, इथून काहीतरी मी व्हॅल्यू पाठवणार. सपोज इथं पब्लिक इंटिजर आणि आय डी, आणि इथं पब्लिक स्ट्रिंग नेम, ओके, कॉलन. आणि माझ्याकडे दोन व्हॅल्यू येणार आहेत, तर मी ते इथं रिसिव्ह करणार की इंटिजर आय डी आणि कॉमा स्ट्रिंग नेम. आता हे आय डी व्हेरिएबल आणि हे नेम व्हेरिएबल वेगवेगळे का, याचा मी आय कॅपिटल ठेवला, याचा आय स्मॉल ठेवला, याचा एन स्मॉल ठेवला, याचा नेम कॅपिटल ठेवलाय. आय कळालं का, कारण की नेम कॉन्फ्लिक्ट न होण्यासाठी. नेक्स्ट काय केलं मी की इथं ज्यावेळेस मला पॅरामीटर भेटणार आहे त्यावेळेस जो आपला ओरिजिनल आय डी आहे त्याला आलेला पॅरामीटर मी इथं बाइंड केला, किंवा हा नेम असेल त्याला मी नेम असाइन केलं. यालाच बोललं जातं की हा जो याला बोललं जातं की पॅरामीटरायझर कन्स्ट्रक्टर. आता इथं त्याने एरर दिला का की देर इज नो आर्ग्युमेंट गिवन दॅट करस्पॉन्डिंग टू द रिक्वायरमेंट पॅरामीटर आय डी. म्हणजे काय की इथून ते दोन पॅरामीटर पाठवा असं काहीतरी त्याला बोलतंय की ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतोय त्यावेळेस त्याला पॅरामीटर पाहिजेत असं त्यानं सांगितलं. आता पॅरामीटर आपण काय पाठवू शकतो की त्याचा आय डी असेल रोल नंबर 25 आणि त्याचं नेम असेल डबल कोटमध्ये ओमकार, राईट. आता ज्यावेळेस मला प्रिंट करायचं आहे तर मी कसं प्रिंट करू शकतो यांना की कन्सोल डॉट लॉग नसतं, सी शार्पमध्ये राईट लाईन असतं, स्टुडंट नावाचा ऑब्जेक्ट आणि त्याचा आय डी, राईट, आणि इथं नेम. आलं का 25 आणि ओमकार. इथून मी जी व्हॅल्यू दुसरं काहीतरी पाठवलं तर ॲज इट इज त्याचा जो फ्लो आहे तो इथून ॲज अ पॅरामीटर म्हणून जाणार, इथून आर्ग्युमेंट म्हणून जाणार, इथं पॅरामीटर रिसिव्ह होणार, हा ओमकार या पॅरामीटरला जाणार, आणि हा जो व्हेरिएबल आहे ना आय डी इथं तो इनिशियलाइज होणार, हा जो नेम आहे त्याला इनिशियलाइज होणार. असा त्याचा वर्किंग फ्लो आहे, बरोबर. आता हे झाले तुमचे कन्स्ट्रक्टर बेसिक. आता तुम्हाला एक ऍडव्हान्स टॉपिक सांगतो कन्स्ट्रक्टरचा की कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. ओके, आता कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग काय की हा जो माझा क्लास आहे त्याच्यात तुम्हाला मी एक डेफिनेशन सांगितलेली की मेथडची, की मेथड ओव्हरलोडिंग काय असतं की सेम नावाचे जे मेथड्स असतात फक्त पॅरामीटर्स वेगळे, त्याला बोललं जातं की मेथड ओव्हरलोडिंग. तसंच कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग कसं की सेम कन्स्ट्रक्टर मल्टिपल पॅरामीटर्स असतील किंवा मल्टिपल त्याचे डिफॉल्ट असेल किंवा पॅरामीटर्स असेल त्याला बोललं जातं की कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. ओके, इथं मी त्याचं एक एक्झाम्पल घेतो, याला मी कमेंट करतो. ओके, आता मी काय केलं की स्टुडंट नावाचा क्लास घेतला. आता हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर का मी कॉल केला की डिफॉल्ट काय की
त्याच्यात जे पण पॅरामीटर नाही आले तर तो डिफॉल्ट झाला. नेक्स्ट काय की पॅरामीटर. आता पॅरामीटर काय की सिंगल पॅरामीटर पाठवला इथं, मी तर डबल पाठवला. आणि जसं मी सांगितलेलं की कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. आता कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग कसं की सेम नेम बरोबर, स्टुडंट नावाचे सगळीकडे मेथड्स आहेत, स्टुडंट स्टुडंट स्टुडंट, पण मल्टिपल आहेत ना. पण इथून त्याला कसं कळणार की मला याला जायचं आहे. तर जर ज्यावेळेस मी तर पॅरामीटर पाठवत नाही तर तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल होतो. जर इथून मी एक पॅरामीटर पाठवला स्ट्रिंग टाईपचा तर याला मी तो या कन्स्ट्रक्टरला कॉल जाणार. हा 2 पॅरामीटर असेल तर तो या कन्स्ट्रक्टरला कॉल जाणार. यालाच बोललं जातं की स्पेशल टाईप, याच्यामुळे तो स्पेशल टाईप बनतो. झाला का की डिफॉल्ट पाटील 1 आणि राहुल यालाच बोललं जातं की तुमचा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग, राईट. आणि महत्वाची गोष्ट आहे की कन्स्ट्रक्टर कॅनॉट बी ऍक्सेसेबल आउटसाइड. आता आउटसाइड म्हणजे काय की जे पण ऍक्सेस स्पेसिफायर आहेत ना हे पब्लिक का दिले जातात की बाहेरने ऍक्सेस झाले पाहिजे, म्हणजे दुसरा क्लास त्याला ऍक्सेस करू शकतो असं, त्यासाठी तुम्हाला पब्लिक द्यायला लागतं, राईट. आता अजून एक आहे की कन्स्ट्रक्टर चेनिंग म्हणजे काय असतं. ओके, कन्स्ट्रक्टर आपण काय बघितलं की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटर कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. आता नेक्स्ट टाईप काय की कन्स्ट्रक्टर चेनिंग. इथं डायरेक्ट मी एक प्रोग्राम घेतो, डायरेक्ट एक्सप्लेन करतो. किंवा आहे ना याच एक्झाम्पलला मी तुम्हाला कन्स्ट्रक्टर चेनिंग कसं केलं जातं ते सांगतो. की सपोज या कन्स्ट्रक्टरला मला कॉल करायचा आहे. ओके, पॅरामीटरायझर. आणि कशाने कॉल करायचा आहे तर ज्यावेळेस माझा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होईल ना त्याच वेळेस मला हा पॅरामीटरवाला कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आहे. तर मी काय करणार तर कोलन देणार आणि कोलन दिल्यानंतर धिस कीवर्ड आणि धिसला ॲज अ पॅरामीटर म्हणून तुम्हाला द्यायला लागतं की सपोज ओंकार. आलं का की ह्या झाला कन्स्ट्रक्टर चेनिंग. इथं जर का तुम्ही इथं बघितलं असेल 1 रेफरन्स पण आला. जर का मी हे दिलं नाही, ओके, मी याला कंट्रोल एक्स करतो तात्पुरतं, तर इथं बघा 0 रेफरन्सेस. कंट्रोल व्ही केलं तर आला का 1 रेफरन्स. म्हणजे काय की ज्या वेळेस मी हा याचा ऑब्जेक्ट क्रिएट करेन डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा, त्यावेळेस पहिला कॉल इथं जाईल, राईट. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली याला कॉल जाईल. इथं आपण त्याचं प्रिंट करून बघू. यालाच बोलत जाते कन्स्ट्रक्टर चेनिंग, की एका कन्स्ट्रक्टरमध्ये दुसऱ्या कन्स्ट्रक्टरला कॉल करायचा असेल आणि त्याला काहीतरी पॅरामीटर असतील तर तुम्ही असं करू शकता की धिस कोलन धिस आणि जे पण त्याचे पॅरामीटर्स आहेत ना ते त्याचे पॅरामीटर्स. आला का की ज्या वेळेस माझा आता इथं बघा की तुम्ही याच्यामध्ये तुम्ही ही होऊ शकतो, तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं की इथून मी पहिला कॉल मी याला कॉल केला, राईट, तर माझी ही लाईन प्रिंट झाली पाहिजे. पण तसं नाही झालं का तर तुमचा सिंटॅक्स काय सांगतो की लेफ्ट टू राईट रीड करायचं. आता लेफ्ट टू राईट कसं, इथून तो आला कॉल, सॉरी इथून नाही, इथून आला, ओके, इथून इथं आला, तर हा काय सांगतो की इथं कोलन आहे, म्हणजे अगोदर हा माझावाला कन्स्ट्रक्टर कॉल कर, मग तो इथून इथे आला, त्याला नेम झालं असाइन, मग त्याच्यामध्ये जे नेम आहे ते मी कन्सोलवरती प्रिंट केलं, राईट, कन्सोलवरती इथं प्रिंट झालं. त्याच्यानंतर हा कॉल इथं आला की तुझ्या पुढे काय कोणता कन्स्ट्रक्टर आहे का नाही, मग नंतर माझा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे तो कॉल झाला. आणि त्याच्यानंतर मग मी इथं सेकंड कन्स्ट्रक्टर असेल तो पॅरामीटराइज वाला तो कॉल केल्यानंतर हा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. अशा टाईपमध्ये त्याचा वर्किंग फ्लो आहे की ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्टर चेनिंग करता त्यावेळेस तुमचा जो कन्स्ट्रक्टर आहे तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर न कॉल होता जो पण तुम्ही पुढचा जो तुम्ही चेन केलाय त्याला लिंक केलेला जो कन्स्ट्रक्टर आहे तो तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो, राईट. आता नेक्स्ट काय की स्टॅटिक कन्स्ट्रक्टर. आता स्टॅटिक कन्स्ट्रक्टर काय की स्टॅटिक व्हेरिएबल्सना इनिशियलाइज करण्यासाठी किंवा स्टॅटिक मेथड्सना कॉल करण्यासाठी आपल्याला स्टॅटिक कन्स्ट्रक्टर लागतो. त्याचा आपण सेपरेट एक्झाम्पलच घेऊ, याच्यात नको करायला. ओके ओके, आता इथं मी काय केलं की सेम स्टुडंट नावाचा क्लास आहे, तिथं मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं कॉलेज नेम नावाचा, आणि त्याच्यामध्ये एक स्टॅटिक कन्स्ट्रक्टर केला. त्याच्यामध्ये काय केलं की कॉलेज नेम ही जी प्रॉपर्टी आहे त्याला मी एबीसी कॉलेज अशी स्ट्रिंग असाइन केली आणि कन्सोलवरती काय लिहिलं की स्टॅटिक कन्स्ट्रक्टर कॉल्ड, आणि जो आपला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे तो मी कॉल केला आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं की कॉलेज नेम अधिक कॉलेज नेम, जे इथं आपण एबीसी कॉलेज असेल ना ते.
नेक्स्ट काय केलं, जो आपला मेन प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याच्यातनं डिस्प्ले नावाची ही मेथड कॉल केली. परत एक ऑब्जेक्ट केला क्रिएट, परत डिस्प्ले नावाची मेथड कॉल केली. आता इथं स्टॅटिक कन्स्ट्रक्टर काय म्हणतो की तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होताना तुम्ही त्या क्लासचे किती पण ऑब्जेक्ट बनवा, पण स्टॅटिक कन्स्ट्रक्टर फक्त एकदाच कॉल होतो. राईट, बघायचं आहे का की स्टॅटिक कन्स्ट्रक्टर फक्त एकदाच कॉल होणार आहे. इथं मी 2 वेळा कॉल व्हायला पाहिजे. आला का की स्टॅटिक कन्स्ट्रक्टर कॉल्ड, पण तो एकदाच झाला, पण इथं मी 2 ऑब्जेक्ट क्रिएट केले. आणि इथं काय की S1 डॉट डिस्प्ले S1 डॉट डिस्प्ले आणि सेम दोन्हीला पण तीच व्हॅल्यू भेटली का, तर स्टॅटिक असल्यामुळं तो फक्त एकदाच इनिशियलाइज झाली, अख्ख्या प्रोग्राम पुरती एकदाच इनिशियलाइज झाली. राईट, आता नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे फक्त, की कन्सेप्ट म्हणजे काय की जर तुम्हाला हा कन्स्ट्रक्टर असेल, ओके, की तुम्ही कन्स्ट्रक्टर हा पब्लिक आहे, जर त्याला तुम्ही प्रायव्हेट केलं, ओके, स्टॅटिक स्टुडंट असेल किंवा पब्लिक स्टुडंट असेल, त्याला जर का मी प्रायव्हेट केला तर बाहेरचा जो क्लास असेल किंवा हा जो माझा OOP01 नावाचा क्लास आहे तो मला ऍक्सेसच होणार नाही. ओके, ते तुम्ही असाइनमेंट म्हणून तुम्ही ट्राय करू शकता की प्रायव्हेट कन्स्ट्रक्टर कॅनॉट बी ऍक्सेसिबल आउटसाइड ऑफ द क्लास. किंवा एक कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणून नावाचे कन्सेप्ट आहे जे C++ मध्ये. आता कॉपी कन्स्ट्रक्टर काय की C++ सारखा .NET मध्ये बिल्ट इन नाही, C# मध्ये बिल्ट इन असा कोणता कॉपी कन्स्ट्रक्टर नाही, पण तुम्ही ॲज अ बिहेवियर देऊ शकता. बिहेवियर कसं देऊ शकता की इथं मी कन्स्ट्रक्टर लिहायचा आणि ज्यावेळेस मी ते कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करणार आहे ना, इथं कशाची कॉपी बनवायची आहे. ओके, जर मला याच क्लासची जर कॉपी बनवायची असेल, याच कन्स्ट्रक्टरची कॉपी बनवायची असेल, तर मी त्याला कॉपी बनवू शकतो आणि त्याला मग जी त्याच्या आतमध्ये जर मला व्हेरिएबल इनिशियलायझेशन असेल किंवा मेथड्स कॉल करायचे असतील ते तुम्ही करू शकता. राईट, आता नेक्स्ट काय आहे की आपल्याला आता हे जे लेक्चर आहे, ओके, तर या लेक्चरला आपण एवढंच बघूया. आता नेक्स्ट लेक्चरला आपण जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे की तुमचा डिस्ट्रक्टर असेल, गार्बेज कलेक्शन असेल किंवा स्टॅटिक असेल, स्टॅटिक व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर केले जातात, स्टॅटिक क्लास काय असतो आणि स्टॅटिक वर्सेस इन्स्टन्स काय असेल आणि त्याची मेमरी वगैरे काय असेल, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. आणि त्याच्या पुढं पण काय राहिलेलं आहे आपलं की स्टॅटिक नंतर की दिस कीवर्ड कुठे कुठे वापरला जातो. ओके, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. इथपर्यंत जर कळलं असेल सगळ्यांना तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला.